नंतर पहिले कोणती? एक मिनिट एक मिनिट जी 2 मिनिटात आहे. हा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मी सकाळपासून थांबलोय. एक मिनिट. सभापती महोदय, नरसापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचार व हत्या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने आरोपीला दिलेली फाशीची शिक्षा ही न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करणारी आहे. या प्रकरणात अवघ्या 60 दिवसात तपास पूर्ण करून न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांची कार्यक्षमता व सरकारी वकिलांची प्रभावी बाजू न्यायालयासमोर तत्परतेने उत्कृष्ट उदाहरणासह मांडली आणि महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्याबाबत राज्य शासनाने स्वीकारलेली झिरो टॉलरन्स ही भूमिका या निकालातून अधोरेखित होते. माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कायदा सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शासन सातत्याने कठोर पावले उचलत आहे. गुन्हेगार कोणताही असो त्याला कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे हा स्पष्ट संदेश या निकालातून झाला आहे. तसेच पीडित व चिमुरडीला आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी समाज आणि शासन या दोघांनाही अधिक संवेदनशील व सजग होण्याची आवश्यकता आहे. परब साहेब ऑन लेग होते आणि कोणत्याच पक्षाकडून नाव आलेलं नाही आहे या प्रस्तावावर. नाही 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 हे नाही हे सभापती महोदय 260च्या आहे ना. परब साहेब परब साहेब रवींद्र कायंदे सेनेचे नाव नाही की. हो परब साहेब एक बिल घेऊ बोला. नाही तो कशा जाऊ पॉइंट ऑफ ऑर्डर म्हटलं त्यांनी आणि ते त्यांनी हो त्याच्यात आज नाही ठरलंय ते आहे ठरलेलं आहे ना. थोडक्यात मांडा, कारण आज हाऊस जास्त वेळ चालणार आहे. बजेटचं संपवायचंय, बिलं संपवायची आहे, 260चा प्रस्ताव आणण्याचा आहे. आम्ही हे सगळं मान्य करतो. आता आम्हाला 260च्या प्रस्तावावरती होय आम्हाला 4 तास बोलायचंय. आपण कृपया आम्हाला अडवू नये. पण तुमच्या पक्षाचे नाव सत्ताधारी पक्ष जास्त वेळ नाही घेऊ शकत. त्याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे सगळी सामुग्री आहे. नाही सांगितलं बिलाचं. आता मगच आम्ही विचारलं. बिलाचा विषय नाहीये. प्रश्न असा आहे की तुम्ही सकाळी गटनेत्यांच्या बैठकीत ठरवताना मग आम्हालाच का बंधन घालता? फक्त बंधन घातलं तर दोन्ही बाजूला घातलं पाहिजे. आम्हालाच फक्त बंधन का? आज आम्हाला काय सांगितलं की थोडा वेळ बोलायचा आणि संपवायचा विषय. आम्ही मान्य केलं. आज जे सकाळी ठरतं ते आम्ही मान्य केलं. आता लक्षवेधी नंतर तुमचाच विषय घेतला ठरलाच आहे ना. नाही आता पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन नाही त्यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन हा निवेदन मांडण्यासाठी त्यांनी चुकीचं म्हणजे मला लक्षात नाही आलं. मला असं वाटलं आता कामकाजाच्या संदर्भात पॉइंट ऑफ ऑर्डर आहे. त्यांनी तो निवेदन केलं. हे ॲक्च्युली आम्हाला पाठवलंही नव्हतं. आम्ही ते निवेदन नाही आज सभा बरोबर आहे. सभापतींनी पॉइंट ऑफ नाही सभापती महोदयांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आज घ्यायला दिलेच नाही आहे. आत्ता आपल्याला जे लक्षवेधी होत्या लक्षवेधी नंतर 200 त्या वेळेला सभागृह चालू असतं आणि सभागृहाच्या बाहेर एखादी गोष्ट घडते त्यावेळेला ती सभागृहाला अवगत करण्यासाठी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन. बरोबर मी तेच पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन हा अभिनंदनाचा प्रस्ताव नाही बरोबर निवेदनासाठी केला तो बरोबर आहे. तो त्यांनी जो मला असं वाटलं की आत्ताच्या कामकाजाच्या संदर्भात ते बोलणार आहे आणि त्यांनी जेव्हा ते नाही बरोबर बरोबर 100% नाही लाडसाहेब नाही मला असं वाटलं तुम्ही आत्ता जे कामकाज चालू आहे या संदर्भात बरं आता घ्या ना
आता चालू करू दे, चालू करू दे. विषय घडला होता, आत्ताच कोर्टाने निर्णय दिला होता, त्याच्यामुळे त्यांचा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन हा नाही, बरोबर पण होता. तुम्ही पॉइंट ऑफ ऑर्डर कसा ऐकला आम्हाला माहित नाही. आम्ही सगळ्यांनी point of त्यांनी information जर ऐकलं. चिठ्ठी पाठवली असती आणि हे मांडायचं आहे म्हटलं असतं तर ते आपण दिलं असतं. चला आता बरं ठीक आहे. आता 260 चालू करा. नाही, बरोबर. सभापतींनी ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला आपण थांबायला पाहिजे. अरे बाबा, चला अरे, आता चालू करा. आमच्यासाठी 260 चांगली चालू गोष्ट करा. आहे. बसा. हो लाडसाहेब, चला चालू करा. अरे आम्ही कुठे नाही म्हटलं अभिनंदन करा ना. दिवसात तुम्ही 5 वेळा अभिनंदन करा, आमचं तेच म्हणणं नाही. अभिनंदनाची वेळ साधा. नाही अहो नाही, आज सभापती महोदयांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन घेतलेलेच नाही आहे. जो कामकाज ठरवून सभापती महोदयांनी दिलं, लक्षवेधी नंतर ऍक्च्युली 260चा प्रस्ताव ऑनलेग परब साहेब होते, त्यांनी चालू करावं. आता बाकीचं झालं. बिल दाखवले नाही बरोबर आहे, परंतु त्याच्या आता एक नेम नाही पण ते सभापतींनी जे बरोबर आहे पॉइंट ऑफ ऑर्डर ऑफ डेच्या नंतर सभापती महोदयांनी आज इथं जो कार्यक्रम सांगितला, नाही बरोबर आहे, पण सभापती महोदयांनी ऑर्डर ऑफ डेच्या नंतर जो कार्यक्रम इथे सांगितला त्याच्याप्रमाणे 260 नाही बरोबर साहेब मंत्री महोदय ऑर्डर ऑफ एक मिनिट ऐका ना, तुम्ही माझा ऐका. ऑर्डर ऑफ डे निघाल्यानंतर सकाळी आपली बैठक असते गटनेत्याची. त्या ऑर्डर ऑफ डे नंतर त्याच्यावर जी चर्चा सभापती महोदयांच्या दालनात गटनेत्याची होते त्याच्याप्रमाणे तो कार्यक्रम ऑर्डर ऑफ डेच्या व्यतिरिक्त सुद्धा ठरतो, तो ठरवून दिलेला आहे. आणि लक्षवेधीनंतर आज सभापती चला तुम्ही चालू करा ना, परत साहेब चालू करा. ऑर्डरचं काय असतं, गटनेत्याची बैठक कशी होते, प्रत्येक गटनेत्याच्या बैठकीमध्ये झालेलं संभाषण किंवा चर्चा ही प्रत्येक सदस्याला माहीत नसते. आणि जे कार्यक्रम पत्रिकेवर जो काही प्रस्ताव असतो त्याप्रमाणे हे सभागृह चालतं असं आम्ही समजतो. म्हणून आता हे 260च्या पूर्वी जर कामकाजामध्ये माझं बिल जर दाखवलं असेल तर तो माझा अधिकार आहे आणि ते मला मांडायची परमिशन तुम्ही दिली पाहिजे. नाही, मी तुम्हाला सांगतो की आपल्या इथं रूढ पद्धत आहे. रोज सकाळी ऐका, आता एक मिनिट ऐका ना. ऑर्डर ऑफ डे तर रात्रीच निघतो, बरोबर आहे. ऑर्डर ऑफ डे रात्री निघतो, सकाळी 11 वाजता गटनेत्याची बैठक होते. ऑर्डर ऑफ डे मध्ये काय आहे, काय पहिले घ्यायचं काय नंतर घ्यायचं हे गटनेत्याच्या हो ऑनलाईन आहे ना, बरोबर आहे. कालच्या आमच्या कार्यक्रमात नव्हती, बरोबर. नंतर मग ती दुरुस्तीने आली. तसंच जरी कार्यक्रम